काही दिवसांपूर्वी पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती पुराच्या प्रश्नावरून। त्यावर अमोल मिटकरींनी देखील राज ठाकरेंवर टीका केली होती। त्यानंतर अमोल मिटकरींची गाडी मनसैनिकांनी अकोल्यामध्ये फोडली होती। त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अमोल मिटकरी आमदार अमोल मिटकरी यांनी सोबतच मनसेमध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाद पाहायला मिळाला होता। त्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ते कर्णबाळा दुनबडे यांनी अकोल्यामध्ये येण्याचं सांगितलेलं आहे। 22 तारखेला अकोल्यामध्ये येत आहेत। कोणी थांबवायचं असेल तर थांबवून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे। आपल्या सोबत आमदार अमोल मिटकरी आहेत। काय सांगणार, कर्णबाळा दुनबडे पुन्हा अकोल्यामध्ये येत आहेत, कसं पाहता? ती व्यक्ती काय बोलली मला माहीत नाही, मी ते पाहिलं पण नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण वेळ झोकून काम करत असतो। आमच्या जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे तितका वेळ आम्हाला नाही। आता कोणी जिल्ह्यात यावं आणि कोणी जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। आम्ही आमच्या पक्षाचे संस्कार सोडलेले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही तरी कामात आहोत। सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आम्ही काम करणारी माणसं, त्यामुळे आजच्या पवित्र दिवशी असं काहीतरी कोणाबद्दल काही बोलून मला काही माझं म्हणजे वाचा खराब करायची नाही। सध्या अजित पवारांचा दौरा सुरू आहे, महाराष्ट्रभर अजितदादा फिरत आहेत। अशातच काळे झेंडे जे आहेत ते स्थानिक भाजपच्या वतीनं दाखवण्यात आले अजितदादाला। त्यावर तुम्ही थेट फडणवीसांना जे आहे ते या घटनेचा खुलासा मागितलेला आहे। त्यावर आता भाजपकडनं जे आहे ते प्रतिक्रिया आलेली आहेत। पात्रता किती आहेत असा सवाल केलेला आहे। जगदीश मुळीक आहेत। जगदीश मुळीक माझ्या माहितीप्रमाणे इच्छुक उमेदवार आहेत वडगाव शहरी मतदारसंघाचे, आणि ते माझे एक चांगले मित्र आहेत। मी ओळखतो त्यांना। लोकसभेच्या निवडणुकीत एका स्टेजवर ते आणि मी सोबत होतो, म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराला। आणि त्यांनी माझी पात्रता, उंची आहे तर माझी उंची 5 फूट 7 इंच आहे, त्याच्यामुळे माझ्या उंचीचं मोजमाप त्यांनी करू नये। राहिला प्रश्न, मी काही चुकीचं विचारलं नाही। मी असं विचारलं की महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असताना जर भाजपच्या कोण्या नेत्यांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजितदादांना काळे झेंडे दाखवले जात असतील, काळे झेंडे का दाखवले आशा बुचकेंनी, तर ते याचं कारण असं होतं का देवेंद्रजींचा फोटो नाही या कारणास्तव। मग आता देवेंद्रजींचा साधा फोटो नसताना काळे झेंडे दाखवले जातात, आणि महायुतीतले एक मुख्य नेते असताना त्यांच्याबद्दल असं मुर्दाबादचे नारे, तर मी फक्त बाबा खुलासा द्यावा अशी विनंती केली। शेवटी पक्षात श्रेष्ठ देवेंद्र फडणवीसच आहेत त्या भारतीय जनता पार्टीमध्ये। मग तर थोडा त्यांना खुलासा हा शब्द अडचणीचा ठरला असेल तर त्याचं स्पष्टीकरण द्यावं। मग मागू कोणाकडं? मुळीक तर काल बोललेत ना माझ्यावर। आता एकतर मी बावनकुळे साहेबांना मोजू शकतो, बोलू शकतो किंवा विचारू शकतो। मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी विचारलं, त्याच्यात एवढं त्यांना चिडण्यासारखं काय नाही। त्याच्यामुळे महायुती टिकली पाहिजे याच मताचे आम्ही आहोत, पण याचा अर्थ महायुतीमध्ये कोणी अवमान करत असेल तर तो सुद्धा आम्ही काही खपून घेणार नाही। म्हणून मी प्रश्न विचारला, आणि प्रश्न राहिला बाजूला, आणि त्याची उंची किती आहे, त्याची पात्रता आहे का, त्याची लायकी आहे का? कशाला लायकी आणि पात्रता काढता? आम्ही जर बोललो तर परत मिठाचे खडे टाकले असं म्हणणार। त्याच्यामुळे अजितदादांबद्दल जर कोणीही अशा प्रकारचं निवेदन किंवा निदर्शन करत असेल तर त्याला प्रश्न विचारला तर पोटात दुखण्याची काय गरज नाही असं मला वाटतं। ज्या पद्धतीनं रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलेलं आहे त्यांच्या वक्तव्य, त्यावर आता राम सातपुतेने टीका केली आहे। तुम्ही त्या घटनेचा निषेध केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की मला माहिती आहे अमोल मिटकरींची हिंदू विचारांची आणि किती हिंदू संतांची कावीड आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता रामगिरी असो का राम सातपुते यांनी माझं हिंदुत्व काढण्याची त्यांची पण लायकी नाही। आता राम सातपुते कसा माणूस आहे हे सोलापूरच्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहीत आहे। सोलापूरच्या लोकसभेमध्ये काय काय त्या व्यक्तीनं केलं हेही माहीत आहे। त्यांना आम्हाला हिंदुत्वाचे गप्पा शिकू नये। माझा हिंदू धर्म, ज्या धर्मात मी जन्माला आलो, आज त्या धर्माचा पवित्र सण मी साजरा करतो आहो। त्या राम सातपुतेला म्हणणं आहे की एकदा प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व वाच, आणि त्याच्यानंतर त्यांनी वाचावं आणि त्याच्यानंतर बोलावं। माझा हिंदू धर्म कोण्या धर्माला शिव्या घाला हे शिकवत नाही। राहिला प्रश्न संतांचा, मी जे संत पाहिले किंवा वाचले, अल्ला देवे अल्ला दिलावे हे अभंग लिहिणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज मी वाचले। तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान देहूवरून होतं, ते आकुर्डीला थांबते, ती एका दर्ग्यावर थांबते, त्या दर्ग्यावर आरती होते, ते मी संत तुकाराम महाराज पाहिले। संत ज्ञानेश्वर महाराज मी पाहिले। संत गाडगे बाबा आपल्या विदर्भामध्ये आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धर्मात नाही हिंदू मुसलमान म्हणतात, धर्मात नाही बौद्ध जैन असं म्हणतात। त्या गुरुदेव सेवा मंडळाच्या संस्कारात आपण जगलेली माणसं आहोत। त्यामुळे संत कोण असावेत हे यांनी सांगू नये। असं आहे की कोणी भगवं परिधान करून कोणी संतत्वाची भाषा बोलू शकतं, पण कृतीत संत असला तरच तो कामाचा। दुसऱ्या धर्माचा अवमान करणारा संत असू शकत नाही। त्यामुळे सातपुतेसारख्या माणसांनी मला अक्कल शिकू नये।
त्यांची माझ्यासमोर बसून धार्मिक चर्चा करण्याची तयारी असेल तर त्यांनी खुलं आव्हान स्वीकारून धार्मिक चर्चेसाठी समोर बसावं. नवाब मलिकांच्या मतदारसंघामध्ये जर आपण पाहतो अजित पवारांची जनसन्मान यात्रा पोहोचलेली आहेत. अजितदादा आणि नवाब मलिक एकाच मंचावर येत आहेत. नवाब मलिकांवर भाजपने मोठ्या प्रमाणावर आरोप केले होते आणि या कार्यक्रमाला भाजप विरोध करतात असं समजलं, नाराजी आहेत. नाही, नाराजी असण्याचा प्रश्नच नाही. नवाबभाई सुरुवातपासून आमच्यासोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आणि प्रदेशचे प्रवक्ते आहेत आणि जनसन्मान यात्रा त्यांच्या मतदारसंघात जात असेल तर त्यांनी तयारी केली असेल तर त्या स्वागताला जाणं नक्कीच अजितदादांचं कर्तव्य आहे. मात्र जसं त्यांच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यासोबत खंबीर उभा राहिला, अजितदादा खंबीर उभे राहिले, म्हणून आज ते दादांसोबत आहेत, आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्याच्यामुळे मला काही वाटत नाही की याच्यावर काही कोणी वेगळ्या पद्धतीने विचार करेल. तुमच्या जिल्ह्यातील आमदार आहेत नितीन देशमुख, ठाकरे गटाचे, त्यांना एसीबीने नोटीस पाठवलेली होती. आता त्यांच्या मुलगा ज्या शाळेत शिकतो त्याची फी किती आहे याची माहिती देखील एसीबीनं मागवलेली आहे. योग्य वाटतंय का? नाही, एसीबीने त्यांना नोटीस पाठवली, काय पाठवली हे एसीबीचं अँटी करप्शन ब्युरोचा तो संबंध आहे, त्याच्यात की मला पळायचं नाही. पण एक पालक म्हणून मला असं वाटतं की मुलांची शिक्षणं काढणं हे काही धरून नाही कोणत्या गोष्टीला. त्यांची मुलगी असेल, मुलगा असेल किंवा माझा मुलगा मुलगी असेल, हे दोघे एकाच म्हणजे सर्व मुलं शिकत असतात. आता एखादा जिल्हा परिषद सदस्य त्या काळात असलेला व्यक्ती किंवा आज आमदार असलेला व्यक्ती त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च जर एसीबीनं मागवला तर मला असं वाटतं याचं कोणी समर्थन करत नाही. हे अत्यंत लाजिरवाणं आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करतो. आता जर आपण पाहिलं तर सर्व्हर अनेकदा लाडकी बहीण योजनेचं डाऊन होत आहेत. सरकार तुमचा याची चौकशी केली पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे. नाही, टेक्निकल प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी सुरू झालेत. दादांनी दिलेला शब्द पूर्ण केला. रक्षाबंधनच्या दिवशी महिला भगिनींच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे जमा होणार होते, ते 4 दिवसापूर्वीच आले. कुठं कुठं टॉवरचे प्रॉब्लेम आहेत, कुठं कुठं सर्व्हरचे प्रॉब्लेम आहेत, कुठं कुठं ग्रामपंचायतमधले सर्व्हर डाऊन असतात. तर या टेक्निकल प्रॉब्लेममुळं काही बहिणींच्या खात्यात ते नक्कीच आले नसतील, पण तो टेक्निकल प्रॉब्लेमसुद्धा लवकर दूर होईल. त्यामुळे आमच्या सर्वांची लाडकी बहीण असलेल्या सुप्रियाताईंनी त्याची काळजी करू नये. शेवटले 2 प्रश्न. गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या नागपुरातच पोलीस चौकीत जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. पोलीस नाही, तर तसा जर असेल तर कायदेशीर कारवाई गृहमंत्री करतील. त्या बाबतीत सत्य पडताळणी झाली पाहिजे की तो तिथलाच व्हिडिओ आहे का. जर तसा असेल आणि तो नागपूरमधला असेल तर गृहमंत्री कारवाई करतील. रेल्वेत एक मराठी व्यक्ती आणि एक पंजाबी व्यक्ती टीसीमध्ये जो आहे तो तिकिटावरनं हाणामारी झाली आणि त्यावरनं शीख व्यक्तीनं जो आहे तो एक व्हिडिओ बनवून थेट त्या मराठी व्यक्तीला मारण्याची धमकी दिली. काय असं पाहताय प्रकरणाकडे? असं आहे, महाराष्ट्रातलंच तर मराठी जपणारे मराठी पक्षाचे कार्यकर्ते मराठी माणसाच्याच गाडीवर गोटे घालतात. त्याच्यामुळे इथं महाराष्ट्रात मराठीच सुरक्षित नाही. तर आता बाहेरच्या शीख बांधवांनी जर काही त्या मराठी बांधवांना धमकी दिली असेल त्याची शहानिशा केली पाहिजे. मराठीचं राजकारण करणारेच मराठी लोकांच्या गाड्यावर हल्ले करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं काही जे चालू आहे ते काही बरं नाही. विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांना लागलेले आहेत. दिवाळी आधी निवडणुकांचे फटाके फुटतील असं म्हटलं जातं, परंतु आता निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजना आहेत, या योजनेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याचंही बोललं जाते. कसं नाही, विरोधकांना प्रत्येक गोष्टीत विरोध करायचा आहे. लाडकी बहीण योजना असेल, 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल, ह्या योजना हा एक भाग वेगळा, पण निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम वेगळा. जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक आहेत, आणखी दुसऱ्या राज्यामध्ये निवडणूक आहेत आणि महाराष्ट्राची संभाव्य निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्याचा निकाल डिसेंबर महिन्यामध्ये लागतो. तत्पूर्वी आज रक्षाबंधन आहे, पुढे जन्माष्टमी आहे, मग गणेशोत्सव आहे, त्याच्यानंतर नवदुर्गा उत्सव येतो, मग दिवाळी येते. तर या सणवाराच्या पलीकडे जाऊन म्हणजे हा सणवाराचा कार्यकाळ संपल्यानंतरच त्या निवडणुका झालेल्या उचित असतील. त्याच्यामुळं निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलेला असावा. म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका योग्य वेळीच होत आहेत. विरोधकांना जे राजकारण करायचं आहे ते त्यांना करायचा हक्क आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. शेवटला प्रश्न. राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत, तुमच्या अकोल्याला देखील भेट देणार आहेत. अकोला जिल्हा असेल, यवतमाळ, वाशिम, पूर्ण विदर्भाचा ते दौरा करतायत. कसं पाहता राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे? ते एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. जसा प्रत्येक पक्षाला फिरण्याचा अधिकार आहे तसा त्यांना सुद्धा अधिकार आहे. त्यांनी नक्कीच राज्यभर फिरावं, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा आणि आपला पक्ष वाढवत असताना कार्यकर्त्यांना कुठं त्रास होणार नाही किंवा एखादी दुर्घटना होणार नाही याची पण काळजी घ्यावी. विदर्भात येत असतील तर विदर्भाचा एक सदस्य म्हणून विदर्भात त्यांचं स्वागत आहे. नक्कीच. तर राज ठाकरेंना पक्ष वाढवण्यासाठी त्यांचा पक्ष आहे त्याची खुला आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच त्यांचं स्वागत असल्याची देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहेत. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.